दोन ट्रॅव्हल्सचे नंबर प्लेट बदलून रस्त्यावर धावत असल्याची माहिती मिळताच प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ वझर चेक पॉइंट येथे नाकाबंदी करून दोन ट्रॅव्हल्स ताब्यात घेतल्या। या ठिकाणी ट्रॅव्हल्स चालकांनी दाखवलेले कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले। दोन्ही ट्रॅव्हल्सवर तब्बल 18 लाखाचे कर थकीत असल्याची ही माहिती सुद्धा उघडकीस आली। प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ अमरावती अंतर्गत येणाऱ्या वझर चेक पॉइंट प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाकाबंदी करून 45 सीटरच्या दोन्ही ट्रॅव्हल्स बस ताब्यात घेऊन धडक कारवाई करण्यात आली। दोन्ही ट्रॅव्हल्स बस नंबर प्लेट बदलून धावत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांना मिळाली असता त्यांनी वेळीच याची दखल घेऊन संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आरटीओच्या चेक पॉइंट व भरारी पथकामार्फत या बसेसचा शोध घेतल्याचे सांगितले। ट्रॅव्हल्स बसेस नागपूर मार्ग इंदोर येथे जाण्याकरिता निघाल्या होत्या, परंतु आरटीओच्या वझर येथील चेक पॉइंटवर दोन्ही बसेसला अडवून कागदपत्राची मागणी केली असता वाहन चालकांनी दाखवलेले कागदपत्रे बनावट असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यावर वझर चेक पॉइंट येथे कर्तव्यावर हजर असलेले मोटार वाहन निरीक्षक दीपक मेहकर यांनी दोन्ही ट्रॅव्हल्स बसेसच्या वाहन चालकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलीही माहिती समाधानकारक न दिल्याने भरारी पथकाचे मोटार वाहन निरीक्षक राजन सरदेसाई, गणेश वरुटे, सागर ठोसरे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी दोन्ही ट्रॅव्हल्स बसेस परतवाडा आगार बस स्थानक येथे मोटार वाहन कायदा नियमान्वये कार्यवाही करून अडकावून ठेवले आहे। ट्रॅव्हल्स बस UP 95T 4962 या क्रमांकाच्या वाहनाच्या चेसिस नंबरच्या खातरजमा होत नसल्याने सदर वाहन कोणाच्या नावाने आहेत याबाबत शोध सुरू आहे। MH 40 AT 5400 या वाहनावर 31 ऑक्टोबर 2017 पासून कर थकीत असल्याचे निदर्शनास आले। वाहनांवर अंदाजे 18 लाखाच्या आसपास थकीत कर असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले। कर चुकवेगिरीच्या उद्देशाने या वाहनांचे नंबर प्लेट बदलून दोन्ही ट्रॅव्हल्स बसेस इतर राज्यात वळती करण्यात येत होती का याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे। यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके व मोटार वाहन निरीक्षक दीपक मेहकर, राजन सरदेसाई, गणेश वरुटे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर ठोसरे यांच्या कर्तव्यदक्षाने दोन्ही ट्रॅव्हल्स बसेसना अडकवून ठेवण्यास यशस्वी कामगिरी पार पडली। प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही सुरू आहे।